नमस्कार, हिमप्रियाज फूड लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत धाबा स्टाईल आलू पराठा, जो सर्वांना आवडतो। लहान मुलांना, तुम्हाला, मला सर्वांना आवडतो। आणि जी आपण रेसिपी बनवणार आहोत ती खूप सोपी पण आहे आणि पहिल्यांदा जो बनवत असेल त्यालाही पटकन बनवता येईल अशी ही आलू पराठ्याची रेसिपी आहे। आपण जेव्हा धाब्यावर रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हाही आपण आलू पराठे खातो। त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे। जेव्हा आपण बटाटे उकडत ठेवतो तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने ठेवायचे असतील तर तुम्ही हे बटाटे फ्रीजमध्ये उकडून झाल्यानंतर फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून द्यायचं। बटाटे ड्राय होते आणि आपले पराठे जेव्हा आपण लाटतो तेव्हा ते फुटणार नाही। आता आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं ओवा, थोडंसं हातावर चोळून घ्यायचं ओवा हा, आणि मीठ चवीपुरतं। मी फूड प्रोसेसरमध्ये पीठ मळते। तुम्ही हातामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन हाताने मळू शकता। थोडंसं तूप टाकूया आपण। तुम्हाला तूप टाकायचं असेल तूप टाका, तेल टाकायचं असेल तर तेल टाका, तुमच्यावर आहे। आता मी हे फूड प्रोसेसरमध्ये पीठ मळून घेते। थोडं पाणी टाकत मळून घ्यायचं। मळताना कधी एकदाच पाणी नाही टाकायचं। एकदाच पाणी टाकलं तर आपला जो डो असतो ना तो ओला होतो, नरम पडतो, चिकट होतो। त्याच्यासाठी थोडं पाणी जेव्हा आपण टाकून मळतो तेव्हा आपला डो चांगला लागतो, चांगला मळून घेतला असतो। आपण जसं चपातीला पीठ मळतो ना तसंच पीठ आपण मळून घ्यायचं आहे। बटाटे आपण स्मॅश करून घेतोय। तुम्ही अशा पद्धतीने स्मॅश करू शकता किंवा स्मॅशरने स्मॅश करू शकता। जेव्हा आपण चांगलं स्मॅश करून घेतो ना तर आपला जेव्हा आपण पराठा लाटायला घेतो ना तेव्हा ते फुटत नाही आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला लाटायला जमतात। एक टीप आहे बटाटे उकडण्याबद्दल, ती तुम्हाला पुढे सांगते थोड्या वेळात। आता आपण स्मॅश पोटॅटो घेतलेले आहेत बटाटे, त्यात बारीक चिरलेला कांदा टाकतोय आपण। चाट मसाला घेतोय, जिरा पावडर, आमचूर पावडर, थोडी क्रश केलेली बडीशेप, क्रश केलेले धने, थोडेसे फक्त 2 तुकडे होतील असेच क्रश करा। कोथिंबीर घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेले, या बदल्यात तुम्ही थोडेसे मिरची कापून टाकू शकता। मी फक्त लाल तिखट घेतलेलं आहे। कसुरी मेथी, अद्रक ग्रेट करून घेते मी। थोडंसं मीठ आपल्याला चवीनुसार, जसं आपल्याला हवंय तसं। हे पराठे जेव्हा तुम्ही करतील, मी आता फक्त मसाला तयार करते, इतका सुगंध सुटलाय घरामध्ये तर मसाल्याचाच, जो स्टफिंग जो बनवती येतो आणि लागतो सुद्धा सुंदर हा। तुम्ही एकदा करून पहा या पद्धतीने। पंजाबी आलू पराठा खूप छान लागतो।
जर तुमचा आता माझं तर बरोबर आहे स्टफिंग, जर तुमचं स्टफिंग जर नरम झालं असेल किंवा बटाटे उकडताना पाणी जास्त झालं असेल किंवा बटाटे जास्त शिजले असतील, तर तुम्ही त्यांना बॅलन्स करण्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ असतो ना, तो थोडंसं घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आणि स्टफिंग तयार करून घ्यायची, जेणेकरून त्याच्यामध्ये जो मॉइश्चर असतं ना तो बॅलन्स होईल. आता मी फक्त मिरची पावडर घेतलेली आहे. तुम्ही याच्या जागी हिरवी मिरची घेऊ शकता कापून. माझ्या मुलांना हिरवी मिरची जमत नाही ना, त्याच्यामुळे मी फक्त मिरची पावडर घेतलेली आहे. जर आपल्याला समजत नसेल कसं बनवायचं आपण डो, तर कधी पण स्टफिंग आपले जितकं आपण पीठ घेतो ना तितकीच स्टफिंग घ्यायची, दोन्ही एकसारखे घ्यायचे. त्यावेळेस आपलं जे स्टफिंग असतो ना ते चांगलं भरलं जातं आणि आपलं पराठा जेव्हा आपण लाटतो ना तेव्हा ते फुटणार सुद्धा नाही. हे बघा, अशा पद्धतीने स्टफ आतमध्ये भरून घ्यायचं. थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्या पिठावर हळूहळू साईडने लाटत पराठा लाटून घ्यायचा. साईडने घ्यायचं, डायरेक्टली मध्ये नाही लाटायचं. आता इतकी आपला पराठा इतका जाड ठेवायचा. आता माझ्या मुलाला थोडा पातळ लागतो म्हणून मी पातळ लाटते, पण आपण तुम्हाला जाड पाहिजे असेल तर थोडंसं जाड करू शकता. आणि पराठा म्हटलं तर थोडंसं जाडच असतो, पण माझ्या मुलाला पातळ लागतो म्हणून मी पातळ लाटते. हे बघा, याच्यापेक्षा थोडं तुम्ही जाड ठेवू शकता. असं लाटून घ्यायचं. थोडंसं त्याच्यावर तूप लावायचं. इथे तूप लावलंय मी, तुम्ही तेल सुद्धा लावू शकता. अशा पद्धतीने भरून घ्यायचं. मी तुम्हाला एक टीप देते बटाटे उकडण्यासाठी. जेव्हा आपण बटाटे उकडतो ना तर दुसरी एक पद्धत सांगते मी बटाटे उकडण्याची, खास पराठ्यांसाठी. त्या बटाटे उकडताना खाली आपण कुकरमध्ये पाणी ठेवायचं, त्यामध्ये डब्बा किंवा एक पातेलं घ्यायचं, पातेल्यामध्ये बटाटे ठेवायचे आणि कुकर लावून शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. 4-5 शिट्ट्या घ्यायच्या. आपले बटाटे चांगले शिजले जातात आणि त्याच्यामध्ये जास्त पाणीसुद्धा येत नाही आणि आपल्याला जसे हवे आहेत तसे बटाटे आपले उकडून होतात. 3-4 शिट्ट्या घेतल्या होतात. खूप मोठे असतील तर 4-5 घ्याव्या लागतात. हे बघा, आता आपला पराठा असे थोडेसे डॉट आले ना ते पलटून घ्यायचं आणि खूप सारा तूप किंवा बटर लावून चांगलं खमंग भाजून घ्या. तूप वगैरे टाकून त्याला खमंग भाजून घ्या. दोन्ही साईडने तूप किंवा बटर असं लावून खमंग भाजून घ्या. त्यानंतर तुम्ही याला दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर किंवा कोणाला सॉस बरोबर आवडतं, कोणाला चटणी आवडते, तर जसं तुमचं टेस्ट असेल, जशा याच्यामध्ये तुम्हाला. माझी मुलं तर ना याला नाही चटणी लागत, त्यांना नाही सॉस लागत,
या अशा पद्धतीने जेव्हा मी पराठे बनवते त्यांना कसलीच गरज लागत नाही. त्यांच्या फ्रेंड्सना पण खूप आवडतो हे पराठे मी जेव्हा करून पाठवते तेव्हा. बघा किती खमंग भाजलेला गेलाय. अशा पद्धतीने पराठा भाजून घ्यायचा. बघा किती छान भाजला गेलेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने पराठे जेव्हा बनवतील तेव्हा तुमचे पराठे फेल जाणार नाही. पहिल्यांदाच तुम्ही जेव्हा बनवतील तेच पराठे तुमचे परफेक्ट होतील. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू माझी व्हिडिओ पाहण्यासाठी.